कंपल्सरी इथे 3, 6 आणि 12 पीस घेणं आहे बघा। एक मोठं महालक्ष्मीचं आहे, मोठं महालक्ष्मीचं एक मुकुट आहे। दादा हे कितीला आहे? 160 ला आहे। हे मोठं आहे खूप, महालक्ष्मीचंच आहे बघा। खूप छान असं कुंदन काम केलं, त्याच्यावर कुंदनचं डायमंड हे बघा। पूर्ण मी तुम्हाला झूम करून दाखवते। हे बघा खूप सुंदर असं काम केलेलं आहे। दादा याची काय कॉस्ट आहे? पण कलर आहेत हे बघा, छान असं कुंदनचं काम केलेलं आहे। 120 बोललात ना दादा कॉस्ट याची? हे बघा प्राइस दिलेली आहे 120। हे तुम्हाला इथे सिंगल पीस मिळेल। पूर्ण बॉक्स म्हणजे पॅकिंग होती त्याला, तर मी काढलं ते। आणि हे बघा एक सुंदर असं मुकुट आहे। ह्याचं पण काम बघा, बघा इथे पॅच असं लावलेलं आहे, सुंदर असं मुकुट आहे। हे खूप छान छान जाईल। आणि हे बघा एक सुंदर असं मुकुट आहे, खोलून दाखवते तुम्हाला। वाव, सुंदर सुंदर मुकुट आहे त्यांच्याकडे। आता याची काय कॉस्ट आहे? हे एक सुंदर असं मुकुट आहे, दाखवते मी तुम्हाला खोलून। सुंदर सुंदर मुकुट आहे। श्री स्वामी समर्थ। एक्सप्लोरिंग शॉप विथ मयुरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक सुंदर अशी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आली आहे मस्जिद बंदरच्या मार्केटमध्ये। तर इथे ना भरतलँड अँड सन्स या शॉपमध्ये इथे तुम्हाला ना देवीचे सगळे सुंदर आणि खास कलेक्शन मिळतील। मुकुट, हार, दागिने, चंद्रकोर आणि देवीचे पूर्ण सजावटीचे सामान। मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि देवीचा अलंकार करण्यासाठी जर तुम्ही काहीतरी वेगळे आणि सुंदर शोधत असाल तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे। इथले मुकुट एकापेक्षा एक सुंदर आहेत, काही गोल्डन टचमध्ये आणि डायमंड वर्कमध्ये, तर काही पारंपरिक जरी डिझाईनीने। तसे देवीचे दागिने आणि हार इतके सुंदर दिसतात की पाहता क्षणी घ्यावंसं वाटतं। क्वालिटी पण खूप सुंदर आहे। इथे लहान देवीपासून तर मोठ्या देवींपर्यंत सगळ्या साईजमध्ये वस्तू मिळतात। याशिवाय इथे पूजेचे साहित्य पण मिळतं, माळा, देवीच्या सजावटीचे सामान पण मिळते। तर या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट द्या। आणि आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी मी इथला तुम्हाला आधी ॲड्रेस सांगणार आहे, इथे या शॉपमध्ये कसं यायचं। तर हे आहे मस्जिद स्टेशन, लँडमार्क आहे ओसीवाला ड्रायफ्रुट्स। इथून आपल्याला सरळ जायचं आहे, ते सगळे ड्रायफ्रुट्सचे शॉप आहेत। आणि या गल्लीतून आपल्याला सरळ जायचं आहे आणि हे मार्केट चालू होतं असं हे बघा। मार्गशीर्ष महिना लवकरच येतो, तर देवीचे वस्त्र वगैरे इथे आलेले आहेत, बघू शकता। हे देवीचे आसन आहेत इथे, देवीचे वस्त्र आहेत इथे, डिस्प्लेलाच लावलेले सगळे आहेत वस्त्र वगैरे। हे मुकुट आहेत सगळे, हे बघा सब नीचे। ये डिस्प्ले के लिए खाली रखे है क्या? अच्छा, तर हे डिस्प्लेला लावलेले आहेत सगळे आणि आपण खाली जाऊन बघणार आहोत। आणि लग्नाचं पण आय थिंक सामान आलेलं आहे, हे बघा केळवण नाव आहे, शादीवाला घर, हे बघा हल्दी, छान आहेत सगळे। हे फक्त त्यांनी डिस्प्लेला डेमो म्हणून ठेवलेले आहेत की जेणेकरून लोकांना समजेल की इकडे सगळं सामान मिळतं म्हणून। हे बघा समारंभ मेहंदी, आणि हे सगळं असं त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत। सगळे माळा वगैरे, तोरण आहेत। भैया ये तोरण आहे ना? हे तोरण वगैरे आहेत, खूप व्हरायटी आहेत तोरणमध्ये। हे बघा हे पूर्ण असं त्यांनी तोरण लावले। इकडे पण सगळं डेकोरेशनचं सामान आहे, हे बघा। तर ना हे असं पूर्ण शॉप आहे, हे बघा इथून स्टार्टिंग होते। पूर्ण देवीचं सामान आलेले आहे, मार्गशीर्ष महिन्यात सगळं सामान आहे। देवीचे मुकुट वगैरे सगळं आलेले आहे यांच्याकडे। हे बघा आसन पण आलेले आहेत छोटे छोटे, हे बघा खूप सुंदर आसन आहेत आणि सगळं देवीचं सामान आलेलं आहे इथे। तोरण वगैरे आहेत।
आणि हळदी कुंकवाला जर वाहन द्यायचं असेल त्याच्यासाठी पण आलेले आहे. आणि लग्न सराई पण लवकरच येत आहे, त्याच्यासाठी पण हे डेकोरेशनचं सगळं सामान आलेलं आहे. पूर्ण सेक्शन आहे. तर या शॉपचे हे ओनर आहेत. सर नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर तुमचं नाव काय सांगाल का? दुकान का नाम है मेरे भरतलाल इंसेंस, मेरा नाम है जसवंत भाई। अच्छा, तर सर आपल्या शॉपमध्ये काय काय मिळतं? अपने शॉप में सब सीजन का आइटम मिलता है, जैसे रक्षाबंधन का हो गया, गणपति का हो गया, दिवाली का हो गया, नवरात्रि का हो गया, क्रिसमस का हो गया, 26 जनवरी फेस्टिवल का हो गया। म्हणजे सीझन वाईज सगळं सामान मिळतं. आणि तर दादा आपल्या शॉपमध्ये इथे कसं यायचं ते जरा सांगा ना तुम्ही. ये मस्जिद स्टेशन के जस्ट बगल वाली पहली बिल्डिंग में अपना शॉप है, स्टेशन के जस्ट बगल। कस्टमर अपने को कॉल करेंगे तो हम उनको रिसीव कर लेते हैं। ओके. और कस्टमर को हम एड्रेस और फोन नंबर वगैरह डाल रहे हैं। आणि दादा ऑनलाइन वगैरे प्रोसेस आहे का इथे? नहीं, ऑनलाइन नहीं हो पाएगा, तो हमारे यहाँ बहुत लिमिट से ज्यादा भीड़ होती है, इसलिए ऑनलाइन नहीं कर अच्छा, पाते। तर ह्यांच्याकडे ना खूप अगर गर्दी कस्टमर असते हमारे ना. यहाँ आके विजिट करता है तो हाँ. हम ट्रांसपोर्ट कर देंगे, ट्रांसपोर्ट अच्छा. कोरियर सब हो जाएगा। म्हणजे तुम्ही स्वतः या ट्रांसपोर्ट आल महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट आलेली आहे। करून देतात ते. ऑनलाईनची सिस्टीम यांच्याकडे नाही, कारण यांच्याकडे खूप रश असतो, त्याच्यामुळे त्यांना वेळ पण नसतो तितका ऑनलाईनसाठी. म्हणून तुम्ही स्वतः या आणि घ्या. तर दादा आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे वस्तूंची वगैरे? स्टार्टिंग रेंज अपन पिचकारी में जाते हैं तो 5 रुपए से लेके 500 रुपए तक है। अच्छा. देवी के मुकुटे में जाएंगे तो 20 रुपए से लेके 500 रुपए तक है। अपने छोटे से बड़े रेंज सब मिल जाएंगे, छोटे मीडियम बड़े जो भी रेंज का चाहिए अपने पास सब मिलता है होलसेल में। सगळं सामान इथे होलसेल मध्ये मिळतं. आणि दादा एक सिंगल पीस वगैरे असेल तर तुम्ही देता ना? नहीं, जर सिंगल नहीं, मतलब एक जैसा पैकिंग है। हाँ, पैकिंग 5 पीस, म्हणजे 6 पीस, 12 पीस, मतलब एक पैकिंग का होगा तो देते हैं ना? हाँ, एक पैकिंग का एक रहेगा हाँ, तो तर पैकिंग एक के पॅकिंगचं साथ असेल तर ते देतात. असं नाहीये की तुम्ही 6 पीसच घ्या. एक असेल तर देतात, पण 6 पीस असतील तर तुम्हाला ते 6 पीसच दादा घ्यावे लागतील ना? जैसा पैकिंग रहेगा वैसा मिलेगा। हा. ताईंनी शॉपिंग केली आहे. तर ताई काय काय तुम्ही शॉपिंग केली आहे सांगू शकाल का? ड्रेस, चुनऱ्या सर्व अच्छा, तर ताई रेट वगैरे या शॉपचा कसा वाटला तुम्हाला? आणि कॉपरेट पण खूप सुंदर करतात ना. आणि असं काही नाही की इतकंच घ्या तितकंच घ्या, किती हजार जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, जेवढे पैसे तेवढं घ्या. तेवढं घ्या. असं जबरदस्ती नाहीये कुठल्याच गोष्टीसाठी की इतकंच घ्या तितकंच घ्या. पण ना स्टार्ट करूया आता व्हिडिओला. तर हे देवीचे ना जे आपण फ्रेम ठेवतो ना देवीच्या इथे, तर या छोट्या छोट्या फ्रेम आलेल्या आहेत. दादा काय कॉस्ट आहे याची? 144 रुपये डझन. 144 रुपये डझन. ह्याच्यात 12 पीस येणार आहेत. हे बघा, हे ना होलसेलचं आहे, हे रिटेल शॉप नाही आहे. हे पण मुकुट आहे. त्याच्यात किती दादा 5 पीस आहेत का? 30 रुपयाला एक पीस येणार आहे. आणि दादा डझनच घ्यायला लागतात का? 30 रुपये पीस पड़ेगा। अच्छा, 360 रुपये डझन. हे बघा कलर आहेत यात, रेड कलरमध्ये आहे, येल्लो कलरमध्ये आहे. हे बघा छान असा मुकुट आहे येल्लो कलरचा. त्यानंतर ना पिंक कलरचा मुकुट आहे. हे बघा हा पण सुंदर मुकुट आहे. 30 रुपये एक पीस येईल, 360 रुपये डझन. हे अर्धा डझन आहे, अर्धा डझन घेतले तरीही चालतील. कलर आहे त्याच्यात. आणि अजून एक हे बघा, अच्छा 50 रुपयाला एक पीस आहे. ह्याच्यात किती 2 आहेत का दादा की एक आहे? सिंगल पीस घेऊ शकतो का हे? अच्छा, सिंगल पीस घेऊ शकता तुम्ही. हे बघा काही पीस नाही ते डझनमध्ये आहेत, काही पीस सिंगलमध्ये आहेत. तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की तिथे ना मी आधी एक व्हिडिओ टाकली होती यूट्यूबला याच वीकमध्ये की तिथे ना प्लेन मुकुट आहेत का, प्लेन मुकुट आहेत का. तर तिथे प्लेन मुकुट नव्हते, तर मी त्यांच्यासाठी तिथे प्लेन मुकुट नव्हते. तर हे बघा प्लेन मुकुट इथे आहेत, 50 रुपये पीस आहे. तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. हे होलसेल आहेत, पण ना इथे एक पीस म्हणजे देतात. जर एक पीस असेल तर एक पीस देतात. हे बघा महालक्ष्मीचं मुकुट आहे. महालक्ष्मी काय आहे ना, हे बघा रेड कलरमध्ये आहे. हे बघा येल्लो कलरमध्ये आहे. महालक्ष्मीचं मुकुट आहे. हे बघा, बघा पूर्ण मुकुटाचं सेक्शन आहे. दादा याची काय कॉस्ट आहे? 50 रुपये पीस पड़ेगा। 50 रुपयाला एक पीस. आणि 250ला 5 पीस का? 250ला 5 पीस आणि 50ला 5 पीस. तर एक आहे हे एक पीस 50ला येणार आहे तुम्हाला. हे बघा महालक्ष्मीच्या इकडे पण मुकुट आहेत. हे पण किती दादा बोललात मग? अशी 50लाच ना? अच्छा, हे 60 रुपये पीस आहेत. हे बघा हे पूर्ण रँक भरले आहे. इथे तुम्हाला ना सिंगल पीससुद्धा मिळेल. हे जे रँकमध्ये दिसत आहेत तिथे. हे बघा आपण जे मग अशी पाहिले ना महालक्ष्मीचे मुकुट, हे बघा इथे खूप सारे मुकुट आहेत. हे सिंगल पीस मिळतील. हे बघा सिंगल पीस मिळतील तुम्हाला. 50 रुपये ना दादा हे मुकुटाची प्राईस? ह्या मुकुटाची 50 रुपये. आता थोडे हेवी काम केलेले मुकुट येणार आहेत. हे बघा 65 रुपये पीस आहे. हे बघा एक सिंगल पीस देणार ना दादा? सिंगल 3 पीस 6 पीस कम से कम। अच्छा, मतलब ये सिंगल एक दे सकते हो ना? अच्छा, हे सिंगल पीस एक दादा देणार असं सांगतायत दादा. नाहीतर कंपल्सरी इथे 3
6 आणि 12 पीस घेणं आहे बघा. एक मोठं महालक्ष्मीचं आहे, मोठं महालक्ष्मीचं एक मुकुट आहे. दादा हे कितीला आहे? 160ला आहे. हे मोठं आहे खूप. हे बघा छान असं येल्लो कलरचं मळवड भरलेलं, लाल कुंकू वगैरे असं छान लावलेलं हे आहे महालक्ष्मीचं मुकुट. आणि हे बघा अजून एक वर्क केलेलं मुकुट आहे खूप सुंदर असं. हे बघा महालक्ष्मीचंच आहे बघा. खूप छान असं कुंदन काम केलं, त्याच्यावर कुंदनचं डायमंड. हे बघा पूर्ण मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा खूप सुंदर असं काम केलेलं आहे. दादा याची काय कॉस्ट आहे? 160 याची पण कॉस्ट आहे. हे बघा स्टोन काम पूर्ण केलेलं आहे. हे बघा खूप सारं मुकुट आहे. हे पण तुम्हाला सिंगल पीस मिळून जाईल इथे. तुम्हाला अजून एक मला एक पीस दिसले अंबाबाईचं. हे बघा खूप सुंदर असं हे पण काम केलेलं आहे त्यांनी. दादा याची काय कॉस्ट आहे? 160 रुपयाला आहे. हे बघा मी तुम्हाला जी आधी रिटेल शॉपची व्हिडिओ टाकली होती, आता ही आहे होलसेल शॉपची. मुकुटांमध्ये पण असंच सुंदर असं काम आहे. हे पिंक कलरमध्ये केलेलं आहे काम. आणि हे बघा हे रेडमध्ये काम केलेलं आहे सुंदर असं. आणि हे ग्रीनमध्ये आहे. हे बघा सुंदर असं काम केलेलं आहे. आणि हे पिंकमधलं आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर मिळून जातील तुम्हाला. सुंदर हा पूर्ण वर्क केलेलं सेक्शन आहे. इकडे प्लेनमध्ये आहे पूर्ण. हे बघा इकडे पण सुंदर सुंदर मुकुट आहे. दादा याची काय कॉस्ट आहे? 120 याची कॉस्ट येणार आहे. पण कलर आहेत. हे बघा छान असं कुंदनचं काम केलेलं आहे. हे बघा 120 बोललात ना दादा कॉस्ट याची? हे बघा प्राइस दिलेली आहे 120. हे तुम्हाला इथे सिंगल पीस मिळेल. हे बघा प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं काम केलेलं आहे. हे बघा पूर्ण बॉक्स आहे इथे. तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकता. सुद्धा आहे त्यांच्याकडे. दादा ह्याची काय कॉस्ट आहे? 160 रुपये ह्याची कॉस्ट आहे. इथे वर लिहिलेली आहे 160 रुपये कॉस्ट आहे. हा एकविरा आईचा मुकुट आहे 130 रुपयाला. हे बघा खूप सुंदर आहे. याच्यावरची ना ज्वेलरी पण इथे आहे, मी ते पण तुम्हाला दाखवते व्हिडिओत. 160 रुपये या मुकुटची प्राइस आहे. हे 180 रुपयाचं मुकुट आहे. हे बघा 180 रुपयाचा हा सुंदर असा एकविरा आईचा मुकुट आहे. गोल्डनमध्ये पण आहे. 120 रुपयाचा मुकुट आहे हा पण. गोल्डनमध्ये केलेला आहे. दादा ह्याची ज्वेलरी वगैरे पण आपल्याकडे सगळं मिळतं ना? ज्वेलरी वगैरे पण आहे आपल्याकडे सगळं. आणि हा बघा आपल्या एकविरा आईचं असं वर्क केलेला मुकुट 260 रुपयाला. दादा असं सांगतायत जे सिंगल पीस असतील ते मिळून जातील तुम्हाला, पण जे सेट वाईज असतील ते सेट वाईज घ्यावं लागतील. तर तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता. बघा एकविरा आईच्या मुकुटमध्ये पण खूप सुंदर सुंदर आहेत. हे बघा सुंदर असं काम बघू शकता तुम्ही. हे बघा ग्रीनमध्ये आहे, ग्रीन गोल्डनमध्ये आहे. बघा पूर्ण रँक त्याचा एकविरा आईचा भरलेला आहे याने. बघा इकडे पण आहेत असे छान असे वर कुंदन लावलेले. ह्याची 260 रुपये प्राइस आहे. हे बघा खूप सुंदर सुंदर काम केलं. प्रत्येक ह्याच्या मुकुटामध्ये ना 6 ते 7 व्हरायटी आहेत. हे बघा हे बघा 400 रुपये प्राइस आहे. पण खरंच सुंदर आहे. हा पण सिंगल पीस मिळेल इथे, कारण जे सिंगल पीस आहेत ना पॅकिंग केलेले ते तुम्हाला मिळून जातील. जे मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा मुकुट वगैरे बघा किती सुंदर आहे. हे बघा यात पण कलर आहेत खूप सारे. हे बघा इथे पूर्ण हा रँक भरलेला आहे. आणि हे बघा एक हे पण खूप सुंदर मुकुट आहे. ह्याची ना प्राइस आहे 600 रुपये. पण काम बघा तुम्ही खूप सुंदर असं शुभ लाभ आहे. आणि खाली असं पॅच लावलेला आहे आणि गळ्यात असं डायमंडचं माळा वगैरे आहे. आणि वर बघा मुकुटाचं काम बघा, मी झूम करून तुम्हाला दाखवते. हे बघा मुकुटाचं काम बघा फक्त. हे बघा आणि प्राइस आहे 600 रुपये. प्राइस वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे पण सिंगल पीस तुम्हाला इथे मिळेल. मला एका ताईची कमेंट आली होती की जिथे म्हणजे व्हिडिओ दाखवतात एक आणि तिथे प्रत्यक्षात गेल्यानंतर ते देत नाही. असं नाही आहे. मी त्यांना विचारूनच सगळ्या व्हिडिओ घेत असते आणि सांगत असते तुम्हाला. मी असं फेक काहीच दाखवत नाही की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून जाता तिथे
आणि त्याच्यामुळे माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की म्हणजे जे असेल ते तुम्हाला दाखवणं. असं फेक काहीच मी तुम्हाला दाखवत नाही. बापरे, हे बघा. तर हे बघा, हे असं सुंदर मुकुट आहे. मला ते हे खूपच मुकुट आवडलं. हे बघा, आणि याची 600 रुपये प्राईस आहे. मी खोलून पाहिलंय, म्हणजे पॅकिंग होती त्याला, तर मी काढलं ते. आणि हे बघा, एक सुंदर असं मुकुट आहे. ह्याचं पण काम बघा. हे बघा, इथे पॅच असं लावलेलं आहे. सुंदर असं मुकुट आहे. हे बघा, खूप छान छान मुकुट आहेत. हे पण दादा सिंगल पीस मिळेल ना? हां, मोठे जे आयटम आहेत त्याच्यात तुम्हाला सिंगल पीस मिळून जाईल. आणि हे बघा, एक सुंदर असं मुकुट आहे. खोलून दाखवते तुम्हाला. वाव, काय सुंदर सुंदर मुकुट आहे त्यांच्याकडे. दादा याची काय कॉस्ट आहे? 470 रुपये. आणि काम बघा फक्त. हे बघा, डायमंडचं पूर्ण लेस वगैरे लावली आहे. आणि देवीचे डोळे वगैरे बघा, नथ बघा, म्हणजे डिटेलिंग बघा फक्त तुम्ही कामामध्ये. खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत. तर हे बघा, हे एक सुंदर असं मुकुट आहे. दाखवते मी तुम्हाला खोलून. वाव, खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत बघा. सप्तशृंगी मातेचं हे मुकुट आहे. मुकुट बघू शकता तुम्ही. हे बघा, सुंदर सुंदर मुकुट आहे. हे बघा, हे छोटं दाखवते तुम्हाला मुकुट. 470ला आहे. हे बघा, हे एक सुंदर मुकुट आहे. काम बघा फक्त यार, खरंच खूप सुंदर आहे मुकुट. हे बघा, सगळे मुकुट खूप सुंदर आहेत. हे सगळं ना म्हणजे हेवी वर्क केलेले मुकुट आहेत. हे बघा, हा सेक्शन पूर्ण. आणि हे तुम्हाला सिंगल पीस मिळेल असं दादा मला सांगतायत. महालक्ष्मी मातेचे मुकुट आहेत. हे बघा, सगळे इथे सगळे कलरमध्ये आहेत. हे बघा, रेड कलरमध्ये आहे. मी तुम्हाला एखादं पीस खोलून दाखवते. हे नॉर्मल वर्क केलेले आहेत. हे बघा, हे बघा, हे सगळे प्लेन मुकुट आहेत. यात सगळ्यात कलर आहेत. हे बघा, महालक्ष्मीचे सगळे मुकुट आहेत. हे बघा, हे थोडं वर्क केलेले आहे. हे बघा, मुकुट खोलून दाखवते. हे असं पूर्ण वर्क केलेलं आहे. हे बघा, असं सुंदर असं एक महालक्ष्मीच्या मुकुटावर वर्क केलेलं. दादा याची काय कॉस्ट आहे? 150ला ह्याची आहे. 150ला आहे प्राइस ह्याची. हे बघा, मी तुम्हाला प्राइस पण दाखवते. 150ला आहे. हे जे प्लेनवाले आहेत ना त्यांची 80 रुपये आहेत. हा बघा, हा पूर्ण सेक्शन प्लेनचा आहे. आणि इथे वर्क केलेले आहे. हे जे वर्क केलेले आहेत ना हे 150ला आहेत पूर्ण. आणि हे 80 रुपयाला आहेत सगळे. आणि इकडे पण पूर्ण वर्क केलेले आहेत. हे पण बघूया आपण. हे बघा, महालक्ष्मीचेच आहेत मुकुट. बघा, ग्रीनमध्ये आहे. हा बघा, हा पण सुंदर मुकुट आहे. 110 रुपये होलसेल रेट आहे. हे बघा, ह्यात पण कलर आहेत. येल्लो कलर आहे. हे पूर्ण येल्लो कलर, गोल्डन कलर, ग्रीन कलर. हे 110 रुपये होलसेल प्राइस आहे. हे पण तुम्हाला सिंगल पीस इथे मिळेल. हे बघा, आता हे इकडे पूर्ण प्लेन मुकुट आहेत. पूर्ण प्लेन मुकुट आहे. दादा कितीला आहेत हे मुकुट? 35 रुपीजला मुकुट आहेत. हे बघा, हे बघा, 35ला मुकुट आहेत. हे प्लेन मुकुट. हे पण पूर्ण बॉक्सच भरलेला आहे इथे. आणि भरपूर सारे आहेत. हे पण सिंगल पीस तुम्हाला मिळेल. आणि हे बघा, हे थोडे फायबरमधले आहेत मुकुट. हे बघा, यात पण कलर आहेत. 60 रुपयाला मुकुट आहे. हे बघा, हे पण सिंगल पीस मिळेल तुम्हाला. बघा, ग्रीन कलर आहे, रेड कलर आहे, येल्लो कलर, रेड कलर. हा पण पूर्ण रँक भरलेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा पण पूर्ण सेक्शन तुम्हाला 60 रुपयाला मिळून जाईल. आणि इकडे बघूया. हे बघा, हे पण आहे थोडेसे गोल्डनमध्ये आहे. हा 80 रुपयाला आहे. बघा, 80 रुपयाला प्राईस आहे. हे बघा, असं आहे हा मुकुट. यात पण कलर आहेत. हे बघा, हे पण सिंगल पीस मिळेल तुम्हाला इथे. आणि हे बघा, हे थोडंसं ना असं छान असं काम केलेलं आहे या मुकुटावर. हे बघा, हे कितीला आहे? 160 रुपयाला. हे बघा, प्राईस सहित तुम्हाला मी दाखवते. 160 रुपयाला हे मुकुट आहे. सुंदर असं मुकुट आहे. हे पण 160ला आहे. यात पण एक रेड कलर आहे. हा बघा, रेड कलर आहे आणि एक पिंक कलर आहे. तर हा पण पूर्ण रँक भरलेला आहे.
तुम्हाला इथे जेवढे हवेत तेवढे मुकुट मिळून जातील या रँकमध्ये. हे पण एक सुंदर असं मुकुट आहे, 120ला आहे. यात पण असं सुंदर असं काम केलेलं आहे. हे बघा, सुंदर सुंदर मुकुट आहेत. आणि अजून एक हा गोल्डन कलरचा आहे. गोल्डन कलरवर रेड कलरचं काम असं केलेलं आहे. छान पर्ल्स, पॅचेस वगैरे लावले. पॅचेस नाही म्हणता येणार त्याला, पॅचेस पण आहेत. आणि ना असं डायमंड वगैरे पण छान असे लावलेले. याची कॉस्ट काय आहे बघा, 120 रुपये याची कॉस्ट आहे. याचे मुकुट आहेत. हे बघा, याची कॉस्ट काय आहे दादा, याची काय कॉस्ट आहे? 90 रुपयाला आहे. हे बघा, असं बॉक्स भरलेलं आहे. इथे होलसेल प्राइस दादा हा. हे बघा, यात ना आपण जे बघितले ना 120 रुपयामधले, त्यात कलर आहेत बघू शकता तुम्ही. येलो कलर, रेड कलर, हे बघा, पुन्हा पिंक कलर आहे, पुन्हा ग्रीन कलर आहे. हे बघा, सुंदर असे कलर आहेत. 140 रुपयाला आहे. हे बघा, तिथे 120 रुपयाला होता, हा 140 रुपयाला आहे. प्राईस सगळ्यांवर लिहिलेले आहे. हे बघा, असं कुंदन काम केलेलं आहे, कुंदनचं काम केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर आहे. हे बघा, इथे पण रँक भरलेला आहे पूर्ण मुकुटांनी. खूप सारे मुकुट आहेत त्यांच्याकडे. तर इथे ना मुकुट सहित देवीचं वस्त्र, देवीची वेणी, पूर्ण ज्वेलरी वगैरे आहे. बघू शकता तुम्ही, रेड आहे वर. इथे मुकुट नाही आहे, फक्त ड्रेस ज्वेलरी आहे. हे बघा, इथे ब्ल्यू कलरचा देवीचं वस्त्र आहे, लाल कलरचा मुकुट आहे. इथे ऑरेंज कलरचा वस्त्र आहे, ऑरेंज कलरचंच मुकुट आहे. आणि इथे ब्ल्यू कलरचं वस्त्र आहे, ऑरेंज कलरचं मुकुट आहे. आणि इथे बघा, इथे पण ग्रीन आहे, रेड आहे, पिंक आहे, ऑरेंज आहे. खूप सारे वस्त्र वगैरे, वस्त्रांसहित देवीच्या मुकुटसहित वस्त्र आहेत. दादा, याची काय कॉस्ट आहे? 140 रुपयाला हा पूर्ण कॉम्बो सेट येणार आहे तुम्हाला. आणि इकडे बघू शकता अंबाबाईंचे पण आहेत. हे बघा दादा, ह्याची काय कॉस्ट आहे? 220ला अंबाबाईचा मुकुट, वस्त्र, पूर्ण ज्वेलरी, हा पूर्ण सेट येणार आहे तुम्हाला. किती बोलला दादा? 220ला हा येणार आहे. मी तुम्हाला एक दाखवते असं. हे बघा, अंबाबाईचा मुकुट. हे बघा, कलरमध्ये आहेत, भरपूर सारे कलर आहेत. ऑरेंज कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, पिंक कलर आहे. हे बघा, प्रत्येक ह्याच्यात 2-3 कलर मिळून जातील तुम्हाला. हे बघा, ज्या देवीला वेण्या वगैरे लागतात ना, त्या वेण्या पण दादांकडे आहेत. दादा, काय कॉस्ट आहे याची? 70 रुपयाला 10 येणार आहेत. कलर आहेत बघा, पिंक कलर आहे, व्हाईट कलर आहे, येल्लो कलर आहे, आणि बरेच कलर आहेत. 4 कलर आहेत. हे बघा, इथे पिंक कलर आहेत. देवीला जे आपण घटाला वेणी वगैरे लावतो ना, त्या या वेण्या आहेत. देवाचे आसन आहेत ना दादा, हे देवाचे आसन आहेत. हे बघू शकता तुम्ही. हा बघा, हा खूप मोठा असा आसन आहे. दादा, याची काय कॉस्ट आहे? 720 रुपये डझन. ओके, हा हे डझननेच घ्यायला लागतील ना जरा, हे सिंगल पीस नाही मिळणार, हे तुम्हाला डझनवरच घ्यायला लागतील. हे बघा, 420 रुपये डझन. हे बघा, मी तुम्हाला प्राईस पण दाखवते. 420 रुपये डझन. हे पूर्ण तुम्हाला डझन घ्यावे लागतील. आणि हे पण 420 रुपये डझन. हे बघा, हे पण कसे 275 रुपये डझन आहे. हे बघा, आणि हे 360 रुपये डझन. आणि हे दादा 360 रुपये डझन आहेत. हे बघा, हे सगळे देवाचे आसन आहेत इथे. हा पूर्ण देवाच्या आसनाचा रँक आहे. हे बघा, आसन सुद्धा आलेले आहेत. याची कॉस्ट काय? 240 रुपये डझन ना दादा? 240 रुपये डझन. तर हे पण डझनच घ्यावे लागतील का दादा? अच्छा, तर हे पण सगळं डझनवरच घ्यावं लागेल आपल्याला. 240 रुपये डझन आहे. हे बघा, त्याच्यापेक्षा एक मोठं आहे आसन. हे कसं आहे डझन? 360 रुपये डझन. 360 रुपये डझन आहे. हे बघा, वेगवेगळे कलर आहेत का दादा आतमध्ये? कलर मिक्स आहेत. आणि हा बघा, हा रेड कलरचा 480 रुपये. 480 रुपये डझन आहे. हे पण याच्यात किती पीस आहेत दादा? 6 ना? 6 पीस का बड़ा वाला 6 पीस पैकिंग आएगा. अच्छा, छोटाला 12 पीस पैकिंग आएगा. अच्छा, तर हे पण आहेत बघा, सुंदर सुंदर आसन आहेत हे पण. हे बघा, छोटे मोठे सगळे आसन. और बड़ा चाहिए तो और बड़ा भी है. अच्छा, तर मोठे जर आसन पाहिजे असतील तर मोठे आसन पण आहे त्यांच्याकडे. हे बघा, छोटे पूर्ण आसन. हे पूर्ण आसनांचा रँक आहे. हा बघा, मोठा पाहिजे असेल दादा, हे कसं आहे? 60 रुपये. 60 रुपयाला. सिंगल पीस देणार दादा? हाँ, मिलेगा. सिंगल पीस देणार असं दादा सांगतायत. ते ना देवींचे वस्त्र आहेत, पॅकिंग केलेली आहे पूर्ण. दादा, कसे डझन आहे ते? ये 110 रुपये पीस का पड़ेगा, होलसेल रेट. 110 रुपये एका ड्रेसची प्राइस आहे. एक ड्रेस का. अच्छा, एका ड्रेसची 110 रुपये प्राइस आहे. 12 कलर येतील ना यात? 4 कलर. 4 कलर येतील यात. 120 रुपये ना दादा?
110 110, 10 रुपयाला एक पीस येणार आहे. हे बघा सिंगल पीस नाही ना दादा देणार? सिंगल है. सिंगल नाही, तुम्हाला डझनच घ्यावे लागतील. प्रत्येक बॉक्समध्ये 4 कलर आहेत. हे बघा असे आहेत बघा, असे 6 कलर आहेत. ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, ऑरेंज कलर आहे, पिंक कलर आहे, येलो कलर आहे आणि रेड कलर आहे. असे हे 6 कलर आहेत. दादा कितीला? 110ला पीस ना दादा? 110ला पीस आहे. हे पूर्ण तुम्हाला घ्यावं लागेल. अर्धा डझन आहेत. ते सुंदर कलर आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा हे असे पूर्ण इथे आहे. देवीचे वस्त्र आहेत, खूप सुंदर सुंदर आहेत. दादाने आपल्याला एक खोलून दाखवलं. हे बघा खूप अशा व्हरायटी आहेत कपड्यांमध्ये. दादाने आपल्याला एक पीस खोलून दाखवलं. हे बघा खूप सुंदर आहे. हे पण 120ला आहे. 120 रुपये एक पीस आहे. पूर्ण तुम्हाला 6 पीसचा बंच घ्यावा लागेल. हे बघा कलर खूप सुंदर सुंदर आहेत. येलो कलर आहे, ऑरेंज आणि ग्रीन कलर आहे. हे बघा सुंदर सुंदर कलर आहेत वस्त्रांमध्ये. कलर आहे हे बघा आणि सुंदर सुंदर कलर आहे. ते बघा ग्रीन कलर पण आहे, ऑरेंज कलरची लेस आहे. खूप सुंदर सुंदर कलर आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा छोटे पण आहेत इथे. दादा हे सिंगल सिंगल पीस आहेत ना दादा? हे कितीला आहे? हे 65ला आहेत. हे बघा सिंगल सिंगल पीस आहेत. हे सिंगल सिंगल पीस मिळतील तुम्हाला आणि बाकीचे आहेत ते डझन आणि अर्धा डझन आहेत. असे तुम्हाला घ्यावे लागतील. हे 60 रुपयाचे पीस आहेत. हे बघा खूप सारे कलर आहेत. हे बघा इकडे पण आहेत, इकडे पण आहेत. दादा हा कितीला पीस आहे? 75ला हा पीस आहे. हा बघा ह्यात पण कलर आहेत. हे बघा 75ला हा तुम्हाला पीस येणार आहे. हा बघा ब्ल्यू कलर, ग्रीन कलर पॅकिंग आहेत. जे ओपन केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा सुंदर. हे पण इथे पूर्ण रँक भरलेला आहे इथे. तर हे बघा हे पण कॉम्बोज आहे. हे 300 रुपये डझन आहे. टिकलीचं पॅकेट आहे, चुन्नी आहे, बांगड्या आहेत, तेलाचं पॅकेट आहे, हळदी कुंकू आहे, पणी आहे, मंगळसूत्र. हे बघा सुंदर असे वस्त्र पण आलेले आहेत. हे बघा कलरमध्ये आहेत, छोटे मोठे. ह्याची प्राइस काय आहे? 210 रुपये ह्याची प्राइस आहे. बघा पिंक कलर आहे, ब्ल्यू कलर आहे आणि छोट्या ह्याच्यामध्ये पण 170 रुपये प्राइस आहे. यात पण कलर आहेत. हे सिंगल सिंगल पीस मिळतील तुम्हाला. हे बघा 170 रुपये प्राइस आहे. हे बघा हे बघा बी मधले आहेत. हे पण तुम्हाला ना 3चं सेट आहे. हे तुम्हाला ना 180 रुपयाला एक पीस पडेल. हे बघा प्रत्येक यामध्ये कलर आहेत. बघा सुंदर असे आहेत. आणि हे बघा हे पण इथे आहेत. वाव हा बघा हा पण सुंदर असा आहे. 130 रुपयाला एक पीस येतील. ह्यात पण 3 कलर आहेत. पिंक कलर आहे आणि अजून एक कोणता तरी कलर आहे. लाईट पिंक आहे, ऑरेंज कलर आहे. इकडे पण कलर आहेत. हे बघा सुंदर असं पण आसनच आहेत. ह्यात पण कलर आहे. दादा याची काय कॉस्ट आहे? 140ला एक पीस आहे ना? 140चं एक पीस आहे आणि यात पण 3च येतील. यात पण कलर आहेत. देवीचे आसन आहेत. प्रत्येक 3-3 पीस येणार आहेत. हे बघा तिथे पण देवीचे आसनच आहेत, छोटे मोठे सगळे आसन आहेत. हे बघा हे पण खूप छान आहे. 120ला आहे. हे पण असं खूप सुंदर असं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा येल्लो कलरचं, रेड कलरचा वेल्वेटमध्ये आहे. 100 रुपये प्राईज आहे याची. हे बघा पण हे ना इथे ना 3 पीस घ्यावे लागतील तुम्हाला. हे आणि हे पण सुंदर आहे. बघा सुंदर सुंदर पीस आहेत. हे बघा वर पण आहेत. हे बघा हे पण खूप छान काम केलेलं वेल्वेटमध्ये आहे. लेस वगैरे अशी प्रॉपर लावलेली आहे. 170ला आहे. हे बघा पिंक कलर आहे, 170लाच आहे. पण ह्यात पण 3 पीस ते म्हणजे एका पीसची प्राईस सांगते ना तुम्हाला मी. आणि हे वर पण आहे. बघा पूर्ण रँक आहे ना ह्याचं भरलेलं आहे, देवीच्या वस्त्रांनी भरलेलं आहे. बघा इथे पण पूर्ण देवीच्याच वस्त्रांनी भरलेले आहे. इथे 120ला तुम्हाला 12 ड्रेसेस येणार आहेत. यात पण कलर आहेत. हे सगळे तुम्हाला ना बंच टू बंच घ्यावे लागतील. हे बघा हे 216 रुपयाला आहे. पण 12 पीस 216 रुपयाला आहेत. पण पूर्ण बंच घ्यावे लागतील. हे बघा इथे वेण्या आहेत. वेण्यांची कॉस्ट काय दादा? वेणीची कॉस्ट काय आहे? 350ला 10 पीस आहेत. 10 पीस आहेत. 350ला 10 पीस. बघा पिंक कलर आहे, रेड कलर आहे, व्हाईट कलर आहे, गोल्डन कलर आहे. असे 4-5 कलर आहेत. हे बघा 300 रुपयाला
12 पीस येणारे देवीचे वस्त्र आहेत, पूर्ण देवीचे वस्त्र आहेत. हे बघा पूर्ण देवीचे वस्त्र आहेत. ते देवीची ना ज्वेलरी आहे पूर्ण. हे बघा मंगळसूत्र आहेत, लक्ष्मी हार आहे, पूर्ण देवीचं चिंचपेट आहे. हे बघा मंगळसूत्र, हे बघा 360ला डझन येणार आहेत. हे बघा पूर्ण काळ्या मण्यांमध्ये पण आहेत. नथ आहे देवीची, ठुशी आहेत. हे बघा इथे सगळ्या ठुशा आहेत, लक्ष्मी हार आहेत. आणि ते देवीचे बघा असं मुकुट वगैरे हे पॅचेस आहे. देवीचे डोळे वगैरे आहेत तसे पण ते आहेत. 72ला आहे हे. 12 पीस येणार आहेत. हे बघा देवीचे मंगळसूत्र, लक्ष्मी हार कितीला आहे? 144ला आहे. 12 पीस आहेत. हे बघा पूर्ण देवीची ज्वेलरी आहे. इथे आपण हळदी कुंकूला जे ब्लाऊज पीस घेतो ना, 225 रुपयाचा बंडल आहे. 12 पीस आहेत ना दादा? 12 पीस आहे ना इसमें? 225 रुपयाचा आहे. 25 पीस असं सांगतायत. आणि हे लाल कपडा दादा हे कसे आहे देवाचे आसन? हे 18 रुपये पीस आहे. 1 मीटर 80 मीटर असे येणार आहेत. हे बघा पूर्ण देवाचे जे आपण हळदी कुंकाला वाहन वगैरे देऊ शकतो ते ब्लाऊज पीस वगैरे आहेत. आसन आहेत देवाचे, ते पाटावर आपण मांडतो ते आसन आहेत. आणि ते खणा नारळाची आपण जी ओटी भरतो ना ते पण आहे. ते पण 12 पीस आहेत. प्राईस याच्यावर नाही लिहिलेली आहे. बघा ग्रीन कलर आहे, रेड कलर आहे, 2 कलरमध्ये आहेत. हे बघा इथे सगळं देवीची जी ओटी भरतो ना ते आहे. इथे हातले वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा कॉस्ट काय आहे दादा ह्याची? रुपयाला पीस म्हणजे 1 पीस तुम्हाला 20 रुपयाला पडेल. पण तुम्हाला हे 3 पीस घ्यावे लागतील, सिंगल पीस मिळणार नाही. हे बघा कानातले आहेत. हे पण किती 48 रुपये पीस आहे. हा पूर्ण बंच येणार आहे. यात पण 3 आहेत. हे बघा छोट्या नथी आहेत. 240 रुपयाला 12 पीस. बचत ना प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 आहेत. हे बघा या पण 12च नथी आहेत. या पण 60 रुपयाला नथी आहेत. हे बघा प्राईस पण आहे. हे तुम्हाला पूर्ण सेट टू सेट घ्यावा लागेल. हे बघा असा बॉक्स आहे. हे बघा इथे पण नथी आहेत, 2 नथी आहेत, पण प्राईस नाही लिहिली आहे त्यांनी. या तुम्हाला अशा सिंगल नथी मिळून जातील. ते सेट वाईज होते, या सिंगल नथी आहेत. सगळं हळदी कुंकवाला जे आपण वाहन देतो ना ते आहेत, बघू शकता तुम्ही. इथे 12 पीस घ्यावे लागतील. हे पण डझन वाईजच आहेत. आपल्याला हे लागतातच, हे आपण घेऊ शकतो डझन. हे बघा सगळे इथे लावलेले आहेत. पूर्ण पानमध्ये पण आहे. हे बघा प्रत्येकामध्ये व्हरायटी आहेत. कलशमध्ये आहे. पूर्ण हा सेक्शन आपण हळदी कुंकवाला वाहन देतो ना तो सेक्शन आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा 12 पीस आहेत, 20 पीस आहेत. हे तुम्हाला डझन लागत, हे तुम्ही हमखास डझन घेऊ शकता. काही पीस आहेत ना इथे डझन पण मिळून जातात, तर काही सिंगल पीस पण मिळून जाऊ. हे बघा एलिफंटचं वगैरे खूप सुंदर असं वाटतंय. हे बघा दिव्यामध्ये आहे. हे बघा हे सिंगल पीस असतात. हे पण अर्धा डझन तुम्हाला घ्यावे लागतील. दादा ह्याची काय कॉस्ट आहे? 6 पीस का पैकेट है। हां 12 रुपयाला. 12 रुपयाला 1 पीस का? हाँ 1 पीस 12. 1 पीस 12 रुपयाला आहे. हे बघा सिंगल आहे. त्यात पण खूप छान असं व्हरायटी आहे. हे बघा हे खूप सुंदर वाटते मला. हे बघा 100ला पॅकेट आहे पूर्ण. हा वाव. हे बघा पिकॉकचं करंड आहे हळदी कुंकवाचा. बाळकृष्णाचं पण आहे. हे बघा गाईचं पण आहे. हे बघा सुंदर आहे. हळदी कुंकवाला तुम्ही हे वाहन म्हणून देऊ शकता. सगळे हळदी कुंकवाला वाहन आहेत. सगळं हळदी कुंकवाचे वाहन आहेत. हे बघा प्लेट्स वगैरे 50 रुपयाला प्लेट आहे. हे सिंगल पीस. हे सिंगल पीस पण देऊ शकतात. हे बघा ते पण आहे छान असं. हे बघा खूप सुंदर वाहन देण्यासाठी ऑप्शन आहे आपल्याकडे. इथे मिळून जाईल तुम्हाला. हे बघा हे पण सुंदर आहे. इथे पण आहे. मागे बघू शकता खूप सुंदर वस्त्रे आहेत. हे बघा. तर माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. अशाच मी तुमच्यासाठी छान व्हिडिओ घेऊन येणार आहे.
तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.